कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आम्हाला सुखानं राहू देत, उपकार कर आमच्या। रुपाली काय बोलतेस तू? तुला आपलं घर एकत्र आलेलं नकोय? अहो ही माणसं आपली राहिलेत कुठं? स्वार्थासाठी सगळी एकत्र जवळ यायला बघतात। मोना, अगं तुझा फोन आला की लगेच सरकारनं वहिनींना बसवून दिलं बघितलं। पोचले ना व्यवस्थित? हॅलो 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 मोना, हॅलो। म्हणजे सरकारांना फोन करून मोनानं नाही रुपालीनं बोलवलं? हे बघा रुपाली, मला फक्त एवढंच म्हणायचंय, माणूस रागाच्या भरात काही बाई बोलतो, परत त्याला पश्चाताप होतो। त्याच्यापेक्षा आता तुम्ही शांत राहा आणि सगळ्यांचं ऐका की। नाही बापू, आज डोक्यावरनं पाणी गेले। हो माझ्या म्हणण्याला काही किंमत आहे का नाही तेच कर। रुपाली थांब। काय झालं आता? तुम्हाला पण काहीतरी ऐकवायचं असेल ना मला? उद्धटपणा थांबव आधी। मोना बनून यशा बापूंना तू फोन केला होतास? काय विचारतोय मी? यशा बापूंना फोन करून सरकारांना आणि आईला इकडे पाठवायला तू सांगितलं होतंस? हो काही 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 बोलताय तुम्ही? दादा अरे काय हे? थांब अर्जुन, काय विचारतोय मी रुपाली? काय विचारतोय? हो केला होता मी फोन, केला होता मी फोन। काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतेय मी। मीच केला होता त्यांना फोन आणि मीच बोलवून घेतले त्यांना इकडं। कशासाठी हा खटाटोप रुपाली? हा एकच मार्ग होता अपर्णाला भाऊजींपासून वेगळं करण्याचा। ते दोघं इकडं आल्यानंतर त्यांच्यात भांडणं होणार हे माहिती होतं मला। आता रुपाली काय चालवलंयस तू हे? हे बघा, मी जे करते ना ते बरोबर करते। थोडा तरी विश्वास ठेवा माझ्यावर। रुपाली, अगं आम्ही नसताना सुद्धा हे घर एकत्र येऊ बघत होता आणि तू? आई, घर? कुठलं घर? कसलं घर? कुठे ते? हे असलं घर? ओ या सरकारांची पापं फेडतोय आपण सगळे। आधी त्यांनी आम्हाला त्रास दिला, आत्यांना कोंडून ठेवलं, आणि आता हे सक्के भाऊ सरकार आणि मामनजी एकमेकांची तोंड सुद्धा बघत नाही। आणि त्यांची ही मुलं, हे आणि सुजय भाऊजी, ते सुद्धा एकमेकांची तोंड बघत नाहीत। ह्याला घर म्हणताय तुम्ही? हा, ह्याला घर म्हणताय? आणि आई, धन्य आहात तुम्ही, खरंच धन्य आहात। इतक्या दिवस हे सगळं गप्प बसून बघत आलात, खपवून घेत आलात, आणि ह्याला घर म्हणताय तुम्ही? हा, ह्याला घर म्हणताय? कधी कधी ना मला वाटतं माझं नशीबच फुटकंय म्हणून मी लग्न करून ह्या घरात आले। रुपाली, दिदे, आमचा जोडीदार कुठं दिसणार ग? अरे तो वर आहे सरकारांसोबत, काहीतरी चाललंय। हो भांजे बोला। तुम्ही सगळे नाश्ता बसलात, नाश्ता केला नाही ना कुणी? मी थांबलोय की, तुमच्याशिवाय कशाखाली घात जातोय माझ्या? मामा आणि सगळ्यांनी ऐका ऐका, अमूलचा एक सरप्राइज आहे। अरे अमोल, आता अनेक सरप्राईज कसलं? हे बघा, हे तरी मी याला सांगत होतो की नको मला हे घालायला, पण हा ऐकतोय थोडीच। नाही अहो, बरं झालं तुम्ही अमोलचं ऐकलत। आता नातवाचं म्हणणं टाळून चालणार नाही। मग या आजोबाला माफ केलं ना, मग या कपड्यांचं काय एवढं? उकडे आजोबा। हा, बरं केलं अमोल तू।
अरे लहानपणी ना लय याचे जुने कपडे घालायला लागायचे मला. तू त्याचा बदला घेतला. अमोल काय करेल ना, काही नेम नाही याचा. आगाऊ. आता काय आता काहीतरी नवीन डोक्यात आलंय त्याच्या. बोला. नाही बापू, आजोबा तुम्ही आणि आजोबांनी बघितलेला पिक्चर कोणता? हा, दीवार. हा. अरे लय आठवणी आहेत त्या पिक्चरच्या आमच्या. हा, मग त्या 2 हिरो सारखा आपण तुमचा फोटो काढूया की. अरे अरे अमोल कशाला आता? आजोबा स्पेशल मुवमेंट आहे ना, फोटो काढायलाच पाहिजे. मग काढूया चला काढ. नाही, तुम्ही काढा फोटो. खरंच काढा. काढलं तर बिघडतंय कुठं. स्माईल. आजोबा अजून स्माईल. अगं अर्जा कुठे? वरती आहे. बाबा आता तुम्हीच बोला त्याच्याशी. बर, त्याला लय प्रश्न पडले असतील ना. बोलतो आलंच. अर्जा काय रे असं गपगप उभायचं? नाही, आवडतो कामाला जायचं. अर्जा, अरे बापाशी पण स्पष्ट बोलणार नाही का? तर काय बोलणार कदम? सरळ सरळ माफ करून टाकलं तुम्ही त्यांना. ते काशी वागल्यात विसरला वाटतं ते. अर्जा, बापू जे काही मगाशी बोलले ना ते नीट ऐकलंच नाहीस बघ. अरे वैर असं जर का पाठीवर घेऊन वागलो ना तर आपल्यालाच त्याचं वजन घेऊन फिरायला लागणार ना. आपल्यालाच त्रास होणार नाही तर नुकसान आपलंच होणार. अर्जा, मला नाही वागणं पटलं तुमचं कदम. हे बघ अर्जा, अरे तू नको ना माफ करू, पण मी अजून असं किती दिवस माझ्या सख्या भावावर राग करत राहू बरं? म्हणून मागचं सगळं तुम्ही विसरलं एका सेकंदात. विसरलो नाही अर्जा. अरे हे बघ, मला सांग, माझं आणि दादाचं आता असे किती दिवस राहिलेत बरं? हो कदम, काहीतरी काय बोलताय? काहीतरी नाही अर्जा. अरे निसर्गाचा नियम आहे हो, जो आलाय त्याला जावं लागणारच ना. हे बघ, त्यामुळे मी आता माझ्या भावाचा द्वेष नाही करू शकत. मला तर काहीच कळाना आता काय बोलायचं काय. आता त्यात कळायचं काय अर्जा? अरे नातू म्हणजे आज्याचा पुनर्जन्म असतो या. अरे अमोल बरोबर मी माझं बालपण जगतोय रे, आणि अशात मला ना आता फक्त आनंदात राहायचंय बघ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.